कोकणात गणेश चतुर्थी निमित्त गणपती शाळांची लगबग सुरू झालेली आहे। जुलै महिन्यात मातीचं काम पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टपासून मूर्तिकारांनी रंगकाम हाती घेतलंय। कोकणातील आजची युवा पिढी गणेश मूर्ती कलेचा वारसा पुढे नव्या जोमात चालवताना दिसतेय। चित्रकार अमोल अरुण राणेंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश बुचाडे यांनी। कोकणामध्ये गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याच निमित्ताने सिंधुदुर्गातील गणपती शाळांमध्ये आता लगबग पाहायला मिळते। आपल्या सोबत आहेत कणकवलीतील या मूर्तिशाळेचे युवा मूर्तिकार अमोल राणे। अमोल राणे, काय सांगाल, तुम्ही युवा मूर्तिकार आहात, आता सध्या गणपतीची लगबग सुरू आहे। किती वर्ष तुम्ही ही मूर्तिशाळा सुरू आहे आणि सध्या लगबग कशा पद्धतीने सुरू आहे, काय सांगाल? ही आमची शाळा माझे वडील सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण राणे यांची मूर्तिशाळा आहे। त्यांचीच परंपरा आम्ही आता 2 भाऊ आम्ही चालवतोय। आज आमच्या शाळेत पूर्ण मातीचे गणपती बनवले जातात। एकही POPचा गणपती बनवला जात नाही आणि पूर्ण पर्यावरणपूरक गणपती आमच्याकडे बनवले जातात। आज ही कला आपल्या सिंधुदुर्गातल्या प्रसिद्ध कलांपैकी एक मोठी कला मानली जाते आणि आज ही कला टिकवणे आज खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तरुण युवा पिढी ही पुढे यायला पाहिजे, तोच प्रयत्न आमचा चाललेला आहे। सध्या लगबग सुरू आहे, मूर्तीचे काम आहे हे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। थोड्या दिवसांनी रंगकाम देखील सुरू होईल। कशा पद्धतीने लगबग पाहायला मिळते? आता मातीकाम चालू आहे, काही दिवसांनी कलर काम चालू होईल। आज कलरचे रेट, मातीचे रेट खूप वाढले आहेत, तरीही तडजोड न करता फक्त हे लोकांना ही फक्त कला टिकवण्यासाठी आणि हे सगळं ही परंपरा आपल्या कोकणातली सगळ्यात मोठी परंपरा टिकवण्यासाठी हे चाललेलं आहे। कधी पैशासाठी कधी चाललं नाही। उमेश बुचाडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।